मनोज जरांगे पाटील यांचं रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरूच आहे। शेतात बसून जरांगेंनी आमरण उपोषण पुकारलंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये ड्राफ्टवरती चर्चा देखील झाली आहे। तर अभ्यासकांशी चर्चा करून निर्णय कळवणार असल्याचं जरांगेंनी विखेंना सांगितलंय। या अभ्यासकांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंतरवालीमध्ये येण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। राधाकृष्ण विखे यांच्या विनंतीनंतर देखील मनोज जरांगे पाटील उन्हात उपोषण करण्यावर ठाम आहेत। विखेंनी त्यांना सावलीत उपोषण करण्याची विनंती केली होती, मात्र ती त्यांनी झुगारली आहे। अभ्यासकांशी चर्चा होईपर्यंत सावलीत आंदोलन करण्याचं विखेंनी आवाहन केलं होतं। मी जेवढा उन्हात बसेन तेवढे चटके सरकारला बसतील असं त्यानंतर जरांगे म्हणालेत। तर मनोज जरांगे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये काही वेळापूर्वीच नवीन ड्राफ्टवरून चर्चा झाली आहे। यातल्या काही मागण्या ज्या आहेत त्या जरांगेंनी मान्य केल्या। की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे, नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील। तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकांची चर्चा होईल तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं। परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकांनी चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे। पण तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी। आलेल्या पावड्याला सन्मानाने येऊन द्यायचा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय, सन्मानानं। कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय, त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो। मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो, मी ड्राफ्ट बरोबर आहे का आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आहेत, हे ड्राफ्ट चांगला आहे, याच्या सूचना काढा, तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना। पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो। तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचे असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या। यानंतर आपण बोलणार आहोत। डॉक्टर अमरदीप गरड आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी यंदा तापमान प्रचंड जास्त आहे आणि अशात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील भर उन्हात आंदोलनाला बसलेत। हे सतत तीव्र उन्हात आंदोलन केल्यानंतर शरीरावरती नेमके काय काय परिणाम त्याचे दिसू शकतात? सर्व पुढारीच्या दर्शकांना माझा नमस्कार। ऍक्च्युअली तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात उष्णतेची लाट सुरू आहे आणि अशातच माननीय संघटना मनोज जरांगे पाटील हे भर उन्हात उपोषणाला बसलेले आहे। त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय की उन्हामुळे किंवा उष्माघातामुळे होणारे परिणाम काय असू शकतात। तर एकतर ऊन प्रचंड आहे आणि आपण थोडा वेळ जरी उन्हात गेलो तरी उन्हामध्ये आपल्या बॉडीचं जे थर्मोरेग्युलेशन किंवा टेम्परेचर कंट्रोल आहे ते थोडंसं बिघडू शकतं। म्हणजे जर आपलं तुम्ही बराच वेळ उन्हामध्ये काम केलं तर तुमचं शरीर गरम व्हायला लागतं आणि जेव्हा शरीराचं तापमान साधारण एक सर्टन डिग्री 104 डिग्री फॅरनहाइटच्या वर वगैरे किंवा 40 डिग्रीच्या वरती गेलं तर शरीरामध्ये अनेक प्रकारे बदल घडू लागतात आणि जे थर्मोरेग्युलेशन असतं म्हणजे जे आपल्या शरीराची ताकद असते की टेम्परेचर कंट्रोल करण्याची ते बिघडते आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं की शरीरावरती अनेक परिणाम होऊ शकतात। तुम्हाला प्रचंड जास्त प्रमाणात ताप येऊ शकतो म्हणजे शरीर गरम झाल्यामुळे। दुसरी गोष्ट आहे स्किन वगैरे त्वचेवरती वगैरे जे त्याचा परिणाम होऊ शकतो। तुमचं डोकेदुखी आहे, उलटी जुलाब ह्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यामुळे शरीरातले जे पाण्याचं प्रमाण आहे डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे आणि त्याचा शरीराच्या प्रत्येक अवयवावर म्हणजे किडनीवरती वगैरे परिणाम होऊ शकतो आणि हे उष्माघातामुळे आपल्या जीवालाही धोका होऊ शकतो। आपण अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील की उष्माघाताने सडन कोलॅप्स झाल्यामुळे रुग्णाचा दगावले किंवा ह्याच्यात होते अशा गोष्टी। तर हे उन्हाचे जे किंवा उन्हात उपोषण करणं हे नक्कीच चुकीचं आहे। आमची विनंती राहील मनोज दादांना की बाबा तुम्ही उन्हात नका करू, सावलीमध्ये बसा आणि पुन्हा नाही म्हणजे आता महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला किंवा भारतातील आपण जे बघतोय आता सध्या येऊन सरकारने सांगितलेलं आहे की उन्हामध्ये जाऊ नका, दुपारच्या वेळेत तुम्ही उन्हात काम करू नका, सकाळी करा संध्याकाळी करा। हो बरोबर आहे। पण आता जेव्हा मनोज जरांगे पाटील भर उन्हात उपोषणाला बसलेले आहेत, याआधी देखील त्यांनी 2 वर्ष 3 वर्ष खूप आंदोलनं केली आहेत। उन्हात बसून वारं पडलंय, ऊन डोक्यावर आलेलं आहे, अशा वेळेला त्यांची सध्याची जी तब्येत आहे ती पाहता त्यांना हीट स्ट्रोक किंवा डिहायड्रेशन याचा कितपत जास्त त्रास होऊ शकतो?
नाही मॅडम, नक्कीच दादांची तब्येतीवर आपण वारंवार पाहिलेलंच आहे की त्यांनी मागील कित्येक वर्षापासून उपोषण वगैरे केल्यामुळे हो. ते स्वतः सांगतात की त्यांच्या शरीराची चाळण झालेली आहे. हो. आणि अशा वेळेस जर माणूस एकतर आजारी असेल, ज्याला डायबिटीज आहे, ज्याला शुगर आहे किंवा कुठले आजार असतील, अशा माणसांवर तरी हे उन्हामुळे अतिशय लवकर परिणाम होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे उष्माघाताचा जो धोका आहे तो मनोजदादांसाठी हा प्रचंड जास्त प्रमाणात असू शकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता ते उपाशी पोटी पण बसलेत. उपोषण करताना काहीही अन्न पोटात गेलं नाही. एकीकडे ऊन वाढतंय, वारा पडलेला आहे, भर शेतात ते वरती काही छप्परनी अशा स्थितीत बसलेले आहेत. याचा परिणाम पुढच्या त्यांच्या आरोग्यावरती, पुढच्या त्यांच्या शरीर यष्टीवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो? नाही मॅडम, ते तर आहेच. आता सध्या ते बसलेले आहेत, समजा त्यांना थोडी सवय असल्यामुळे थोडंसं काही काळ त्रास जाणवणार नाही. पण असं जर थोडंसं कंटिन्यू राहिलं आणि ऊन असं डोक्यावर आल्यानंतर ज्यावेळेस टेम्परेचर वाढत जाईल, 40, 42, 44 डिग्री पर्यंत पण टेम्परेचर जात आहे, आणि अशा वेळेस मग ते त्यांना थोडंसं ताप येणं किंवा ताप आल्यानंतर सिव्हिअर डिहायड्रेशन, म्हणजे अंगातलं पाण्याचं प्रमाण, क्षाराचं प्रमाण कमी झाल्यामुळे प्रचंड डोकंदुखी, उलट्या होणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, इव्हन कधी कधी माणूस जो आहे की म्हणजे बेशुद्ध किंवा स्टुपर जे म्हणतो आपण, कोमा वगैरे अशा स्टेजमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात मनोजदादाला शारीरिक म्हणजे जे आहे चाळण झालेली म्हणतात शरीराची, एक्झॅक्टली काय काय आहे त्यांना ते आपल्याला हे डिटेल माहित नाही, पण नक्कीच त्यांना इतर माणसांपेक्षा किंवा इतर ह्यांच्यापेक्षा जास्त त्रास होऊ शकतो हे आहे. आणि त्यामुळं माझ्या मते प्रशासनाने किंवा शासनाने किंवा माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी जे काही मागण्या आहेत समाजाच्या, त्यांनी हे करावं लवकरात लवकर. बरोबर. पण आता तुम्ही जसा उल्लेख केला तसं त्यांचं शरीर आधीच थकलेलं आहे, शारीरिक थकवा आहेच, पण त्याचबरोबर मानसिक ताण पण त्यांना तेवढाच आहे, कारण ते एक लक्ष घेऊन भर उन्हात बसलेले आहेत. या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या शरीरावरती पुढे किती घातक परिणाम होऊ शकतो, त्यांनी पुढे शरीराची कशा पद्धतीनं काळजी घ्यायला हवी? नाही मॅडम, नक्कीच शरीराची काळजी घेण्यासाठी जे आहे की आता उन्हामध्ये तर डेफिनेटली आंदोलन आता घेतलेलं आहे. दादा एकदा परत निर्णय घेतात ते कोणाचा ऐकत नाही, जोपर्यंत त्याच्या मागण्या मान्य होत नाहीत. नक्कीच, पण तरीही माझ्यासारखे एक डॉक्टर म्हणून आणि मी सांगेन की बाबा त्यांनी सावलीला उपोषण करावं, ठीक आहे, पण सावलीत बसून करावं. जर करणारच नसेल तर भरपूर प्रमाणात पाणी वगैरे पिलं पाहिजे, हायड्रेशन, त्यात ORS वगैरे हे केलं पाहिजे. आणि आता दुसरं काहीच नाही, कारण उन्हात बसून उपोषण करणं हे इटसेल्फच धोकादायक आहे, कारण तुम्ही उष्माघात किंवा हीट स्ट्रोकला निमंत्रण देण्यासारखं आहे हे. बरोबर आहे. त्यामुळे आपण साधं उन्हात चाललो तरी आपल्याला त्रास होतो, पण मनोज जरांगे पाटील भर उन्हात बसून आमरण उपोषण करतात, त्यामुळे त्यांनी काळजी घेणं गरजेचंच आहे. डॉक्टर अमरदीप गरड, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.